नमस्ते. मी आशिष जयसिंग गारगे, 37 हिंगणगाव पंचायत समिती क्रमांक 2 ची निवडणूक लढवत आहे. यापूर्वी मी 2017 ची पंचवार्षिक पंचायत समितीची निवडणूक त्या ठिकाणी लढवली होती. मी या निवडणुकीमध्ये 2017 ते 2022 या कार्यकालामध्ये विविध विकासाची काम या ठिकाणी केलेली आहेत. या ठिकाणी हिंगणगाव हिंगणगाव या गणामध्ये हिंगणगाव या गावामध्ये मी जंगली महाराज मठ या मठासाठी माझ्या स्वेस फंडातून जवळपास 5 लाख रुपयाचा इतका निधी भरघोस निधी त्या ठिकाणी दिलेला आहे. तसेच गोसावी समाजाच्या ह्याच्यासाठी मी जवळपास 4 लाख रुपयाचा माझ्या स्वीस निधीमध्ये त्या ठिकाणी निधी हिंगणगाव मध्ये त्या ठिकाणी त्या समाजाला दिलेला आहे. तसेच या हिंगणगाव गावामध्ये जवळपास एक 7 ते 8 घरकुल त्या ठिकाणी मी दिलेले आहे. त्यामध्ये वसुंध घरकुल योजना असेल, रमाई घरकुल योजना असेल, ग्राम अशा वेगवेगळ्या घरकुल योजनाचा लाभ हा सर्वसामान्य व्यक्तीतील कुटुंबाला त्या ठिकाणी दिलेला होता. त्याच्यानंतर जे काही वैयक्तिक लाभाच्या योजना असतात, मग त्यामध्ये अपंगाच्या योजना असतील, मग त्यामध्ये आदरणीय त्यावेळी जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख यांनी अपंगाच्यासाठी एक मोठा मेळावा त्या ठिकाणी घेतलेला होता. आणि या मेळाव्यामधून जवळपास तालुक्यातून हजारो लोक अपंग लोक त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही पुन्हा जे काही अपंगाचं साहित्य असेल त्या देखील साहित्याचं वाटप हिंगणगावमध्ये जवळपास 7 ते 8 लोकांना त्या ठिकाणी केलेलं होतं. त्याच्यानंतर उपाळे वांगी. आता उपाळे वांगीमध्ये जर आपण बघितलं त्या ठिकाणी अनेक घरकुल योजना 7 ते 8 घरकुल योजना त्या ठिकाणी दिल्या होत्या. त्यामध्ये त्याच्यानंतर माझ्या स्वेस फंडातून त्या ठिकाणी जो काही ग्रामपंचायती बसला एक आड होता, त्या आडाला वरून जाळी बसवण्याचं काम देखील आपण त्या ठिकाणी केलेलं होतं. त्यानंतर उपाळे माहिती. आता या उपाळे माहिती या गावामध्ये देखील अनेक विकासाची कामं त्या ठिकाणी झालेली आहेत. त्याच्यानंतर आपण जर बघितलं आपल्या उपाळे वाहिनीमध्ये भवानी मातेचं मंदिर आहे. त्या भवानी मातेच्या मंदिराच्या परिसरामध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचं जवळपास 4 लाखाचं काम त्या ठिकाणी माझ्या स्वेस फंडातून त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि सर्वात महत्वाचं काम केलं होतं म्हणजे जी आपली नांदणी नदी आहे, या नांदणी नदीमध्ये जे काही घाण त्या ठिकाणी झालेले आहे किंवा आपण म्हणतोय गवत त्या ठिकाणी उगवलेलं होतं, ते मी यांत्रिकी विभाग कोल्हापूर यांच्या माध्यमातून जवळपास 15 लाखाचा निधी मी त्या ठिकाणी आणून ती नदी त्या ठिकाणी स्वच्छ केलेली होती. त्याच्यानंतर अनेक रमाई घरकुल योजना असेल किंवा वसुंध घरकुल योजना त्या देखील त्या ठिकाणी मी गावामध्ये लोकांना दिलेल्या होत्या.